गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। सर्व मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलं आहे की आजच्या या कलियुगामध्ये नक्की प्रेम म्हणजे नक्की तरी काय, कुठेतरी प्रेमाची व्याख्या माणूस विसरत चालला आहे। बघा, ज्या श्रीकृष्ण स्वारींनी हे प्रेम कसं करावं ह्या जगाला बघा शिकवले ना, पण त्यांना प्रेमामध्ये यश आलं का? बघा, सर्वांनाच असं वाटलं की श्रीकृष्ण स्वारींनी बघा राधेसोबत प्रेम केलं, पण लग्न झालं का? म्हणजेच त्या प्रेमाचा शेवट झाला की नाही, यामध्ये सर्वांची बघा अशा दोन स्थित्या झालेल्या आहेत। काही माणसं असतात बघा, त्यांना असं वाटत असतं की लग्न झालं म्हणजे प्रेमाचा शेवट झाला, पण श्रीकृष्णांच्या मते लग्न होणं म्हणजे प्रेमाचा शेवट आहे का? तर अजिबात नाही। प्रेमाची व्याख्याच वेगळी आहे। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रेम जर कुणासारखं करावं ना, तर ते प्रेम असावं तर राधा कृष्णासारखं, लग्नाच्या धाग्यात बांधलं नसलं तरी कायम हृदयात जपलेलं। बघा किती सुंदर विचार आहेत। नाहीतर आत्ताच्या कलियुगामध्ये बघा छोटी छोटी मुलं असतात, त्यांना बघा ती वेळ सुद्धा नसते प्रेमात पडायची, तरी सुद्धा बघा मुलं मुली बघा एकमेकाचा हात धरून बघा आपल्या आईबापाचा विचार न करता निघून जातात, घरातून पळून जातात। याला प्रेम म्हणावं का? बघा कधीतरी विचार करा, पण ही असं करतात का? आपली मुलं असं का करतात बरं? ह्या आईवडिलांनी विचार करायला हवा। एकदा बघा राधेने कृष्णाला विचारलं होतं की प्रेमाचा नक्की फायदा काय आहे? बघा तेव्हा कृष्ण हसून म्हणाले, जिथे फायदा असतो ना तिथे कधीच प्रेम नसतं। बघा कधीतरी विचार करा, आपण बघा आपण कमवत नाही, 15-16 वर्षाचा मुलगा सुद्धा आता प्रेम करायला लागतो। आणि बघा ज्या बापाच्या जीवावर तो बघा 20-25 वर्ष बापाच्या कमाईने खातो, पण त्याला 15 आणि 16 वर्षामध्ये प्रेम करायची ही अक्कल आणि विचार येतात तरी कुठून? कधीतरी विचार केला आहे का? बघा म्हणून समर्थ सांगत आहेत की जर बघा शिक्षण घेणं म्हणजे सुसंस्कृतपणा आहे का? बघा या जीवनाच्या दोन बाजू आहेत। जेव्हा आपलं मूल लहान असतं ना, तेव्हा बघा जसं मोठं होत जातं आपण फक्त त्याला शिक्षण देतो, पण समर्थांनी सांगितलेलं आहे की त्या शिक्षणाच्या सोबत जर आईवडिलांनी त्याला सुसंस्कृतपणा शिकवला, कसं वागावं कसं बोलावं, बघा या परमेश्वराच्या नामामध्ये कसं दंग व्हावं, हे मात्र कधीच आईवडील शिकवत नाही। बघा कधी कधी आईवडील आपल्या मुलांना बघा मुलांची स्तुती करताना म्हणत असतात की माझा मुलगा शाळेमध्ये नंबर 1 काढतो, खूप हुशार आहे, पण जेव्हा सुसंस्कृतपणाची वेळ येते ना, तेव्हा तो मुलगा हाताच्या बाहेर गेलेला असतो। बघा म्हणून माणसाने प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलाला शिक्षण कमी दिले तरी चालेल, पण सुसंस्कृतपणा
हा घरातून येत असतो, कधीच शिक्षणातून येत नसतो. म्हणून प्रत्येक घरामध्ये जेव्हा सुसंस्कृतपणा येईल तेव्हा बघा आपलं मन मंदिर, आपलं घर आहे ना, ते मंदिरासारखं होऊन जाईल. या मनामध्ये ज्याप्रमाणे शिक्षणाची गरज आहे ना, त्याप्रमाणे सुसंस्कृतपणाची गरज प्रत्येक देहाला आहे, प्रत्येक जीवाला आहे. पण माणूस हे विसरला आहे. जेव्हा आपला मुलगा किंवा आपली मुलगी आपल्या हाताच्या बाहेर जाते, आपला ऐकत नाही, आपल्याला उलट बोलायला लागते, तेव्हा माणसाच्या लक्षात येतं, जर आपण शिक्षण देऊन सुद्धा जर मुलगा आणि मुलगी अशी वागत असेल तर त्याच वेळेला 2 शब्द सुसंस्कृतपणाचे शिकवले असते, समर्थांचे विचार जर त्याच्या मनावर बिंबवले असते तर असं कधीच घडलं नसतं. म्हणून आयुष्यामध्ये माणसाने भरपूर शिकावं, भरपूर मोठं व्हावं, एवढं मोठं व्हावं की त्याची उंची आभाळापर्यंत पोचावी. पण ज्या जमिनीवर, ज्या भूमातेवर पाय ठेवलेले आहेत ना, ते पाय ठेवून त्याची उंची आभाळापर्यंत पोचावी. पण जेव्हा हे पाय जेव्हा सुटतील ना, तेव्हा मनुष्याचा सर्वनाश होतो. बघा, समर्थ सांगत आहेत की या विश्वाचा एक नियम आहे. ज्या गोष्टीपासून, बघा, आपण ज्या गोष्टीपासून शून्यापासून सुरुवात करतो, त्या बघा शून्यापासून मिळालेलं यश असतं ना, जेव्हा आभाळापर्यंत पोचतं, खूप दूरपर्यंत पोचतं. पण ज्या गोष्टीपासून आपण सुरुवात करतो ना, त्या गोष्टीला मरेपर्यंत माणसाने विसरायचं नसतं. पण आत्ताची मुलं बघा, ज्या गोष्टीपासून सुरुवात होते, थोडं जरी यश निर्माण झालं ना, त्या गोष्टीला विसरून जातो आणि मग माणसाची अधोगती अजिबात थांबत नाही, अधोगती होणारच. जर आजच्या या कलियुगाचा विचार केला तर बघा, कुणी म्हणेल की मोबाईल बघा मुलाच्या हातामध्ये कधी देऊ नये. पण हेही विसरून चालणार नाही की आजचं हे कलियुग आहे ना, हे बघा इंटरनेट, सोशल मीडियाचं आहे. कधी कधी असा विचारसुद्धा येतो की हा मोबाईल, सोशल मीडिया नसेल तर भविष्यात अभ्याससुद्धा करता येणार नाही. कारण सर्व काही या सोशल मीडियावर अवलंबून झालं आहे. म्हणून काय, म्हणजेच मोबाईल आल्यामुळं बघा मुलं वाईट मार्गावर गेली का? असेलही तसं. पण हेही विसरून चालणार नाही की मोबाईल आजच्या या कलियुगाची गरज आहे. प्रत्येक अभ्यास मोबाईलवरून करता येतो. त्याच्यामुळं आपल्या मुलाला किंवा मुलीला मोबाईल न देणं हे सुद्धा चुकीचं आहे. बघा, म्हणजेच काय, म्हणजेच हे संस्कार नक्की येतात कुठून? बघा, कधी कधी आपण कधी कधी लक्ष देत नाही. आपल्या घरामध्ये बघा आपल्या आई वडील असतात. बघा, नवरा बायकोचं जसं वागणं असतं ना, तशी मुलं घडत असतात. बघा, म्हणून प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसोबत कसं वागावं, कसं राहावं, बघा एकमेकांचं प्रेम कसं व्यक्त करावं, हे प्रत्येक आईवडिलांना समजलं पाहिजे. जर आपण आपल्या मुलांसमोर जर वेगवेगळे वाईट चाळे करत असू तर आपली मुलं तोच बघा, मुलं एवढी तीक्ष्ण असतात ना, ज्या गोष्टी असतात लगेच कॅच करून घेतात, लगेच त्या मनावर त्यांच्या बिंबवतात. म्हणून आपल्या मुलांसोबत बघा प्रत्येक आईवडिलांनी आपलं प्रेम जर दोघांचं व्यक्त करायचं असेल ना, तर वेगळा वेळ हवा. मुलांसोबत आईवडिलांनी कोणतं प्रेम व्यक्त करू नये. जे काही तुमचं असेल ते तुम्ही दोघे असताना व्यक्त करा. प्रत्येक आईवडिलांनी
मुलांसमोर कधीही भांडणं करू नये. कोणतेही प्रश्न असतील, तुमच्या कोणत्याही पर्सनल गोष्टी असतील, त्या मुलांसोबत कधीच करू नका. कारण मुलं असतात ना, त्यांची बुद्धी एवढी तीक्ष्ण असते की ते लगेच मनामध्ये निर्माण करतात आणि लगेच त्याच गोष्टीचा अवलंब करून प्रत्यक्ष जीवनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक आईवडिलांनी, प्रत्येक पती पत्नींनी जर लक्षात हे ठेवलं ना की जर तुमच्या आयुष्यामध्ये जर मुलं घडवायची असतील तर अगोदर तुमच्यापासून सुरुवात करायला लागेल. तुम्ही जर व्यवस्थित वागाल ना, तुमचे विचार जर सद्गुण असतील, जर तुमच्या मनामध्ये समर्थांचे विचार पेरले असतील, तुम्ही भक्तिमय वातावरणामध्ये घरामध्ये निर्माण करत असाल, बघा तर तुमची मुलं आहेत ना, कधीच वाईट मार्गाला जाणार नाही. मुलांनी काय करावं बघा, हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारतील, तुमच्या सल्ल्यानुसार ते चालतील. पण जर तुम्हीच वाईट वागत असाल, तुमचेच कर्म चांगले नसतील, तुमचीच बघा तुमचे विचार चांगले नसतील, तर मुलांकडून कधीच अपेक्षा करू नका, कधीच अपेक्षा ठेवू नका. बघा, असं म्हटलं जातं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुमचं बीजच चांगलं नसेल बघा तर फळं रसाळ गोमटी येतील का? म्हणून कोणतंही झाड असतं ना, त्या बीजाला चांगलं पाणी भेटलं नाही, खत पाणी भेटलं नाही, तर ते झाड चांगलं येईल का? आणि मग ते झाड चांगलं आलं नाही तर त्याला फळं चांगली येतील का? तर कधीच येणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, या प्रेमामध्ये बघा ही मुलं पडतात आणि कायमच्या आयुष्याचा नाश करून टाकतात. म्हणून प्रत्येक आईवडिलांना या गोष्टी लक्षात ठेवायला आहेत. समर्थांनी सांगितलेलं आहे की नक्की प्रेमाची भावना नक्की असते तरी कशी? बघा, प्रेम म्हणजे शरीर जवळ येणं असं असतं का? बघा, प्रेम म्हणजे लग्न असतं का? जर प्रेम लग्न असतं तर बघा, राधा कृष्णाचं नाव आहे ना, या पूर्ण विश्वामध्ये कोरलं नसतं. बघा, कृष्णाचं लग्न मात्र रुक्मिणीशी झालं, पण नाव मात्र कोणाचं घेतलं जातं? राधा कृष्णाचंच घेतलं जातं ना. म्हणजेच हे अमर प्रेम आहे, ज्या प्रेमाला कसलीही दिशा नाही, बघा कसलाही रंग नाही. म्हणून असं म्हटलं जातं की या ईश्वराचा, या परमेश्वराचा रंग सफेद आहे. बघा, हिंदीमध्ये असं म्हटलं जातं, ईश्वर का रंग सफेद है, जिस रंग में वो मिल जाए वो वही रंग हो जाए. म्हणजेच काय? म्हणजेच या ईश्वराचा, या परमात्म्याचा रंग सफेद आहे. प्रेम म्हणजे नक्की तरी काय? बघा, सफेद रंग असतो, बघा पांढरा शुभ्र रंग असतो ना. ज्या रंगामध्ये तुम्ही मिसळाल, बघा ज्या रंगामध्ये त्याला तुम्ही मिसळाल त्या रंगासारखा होऊन जातो. जर तुम्ही त्याला लाल रंगामध्ये मिसळाल तर त्या लाल रंगासारखा होऊन जातो. जर तुम्ही त्याला हिरव्या रंगामध्ये मिसळाल तर तो हिरवा होऊन जातो. असा रंग आहे ना. बघा, एखादा व्हाईट शर्ट असेल, बघा त्याच्यामध्ये तुम्ही त्या व्हाईट रंगाला मिसळाल ना, तर त्यासारखा तो होऊन जातो. म्हणजेच काय? म्हणजेच हे प्रेम आहे ना, हे या व्हाईट बघा या सफेद रंगासारखं आहे. जसं तुम्ही कराल तशी त्याची उत्पत्ती निर्माण होत जाते. बघा, ज्याप्रमाणे बघा हवा येते, बघा वारा येतो, त्याप्रमाणे बघा झाडांची पानं डोळू लागतात ना. जर कमी वारा आला तर पानं कमी हालतात. तसं या मनाचं आहे, तसं या प्रेमाचं आहे.
ज्याप्रमाणे आपण प्रेम मनामध्ये निर्माण करू ना, तसं ती भावना निर्माण होते. म्हणजे समर्थ सांगत आहेत की जर प्रेम टिकवायचं असेल, जर प्रेम निर्माण करायचं असेल, तर ते प्रेम आयुष्यभर त्याची पूजा करायची असेल ना, तर नातं जपण्यासाठी अत्यंत आवश्यक असते ना, ती असते विनम्रता. बघा, जिथे छळ कपट करून तुम्हाला माहीतच आहे की फक्त महाभारत रचलं जातं, पण जिथे विनम्रता असते ना, तिथे प्रेम निर्माण होतो. आणि प्रेम जेव्हा निर्माण होतो तेव्हा या मनाची कल्पकता एवढी दूरवर जाऊन पोचते की तिथे कधीच मीपणा निर्माण होत नाही. पण आपल्या आयुष्यामध्ये आपण असं कधी प्रेम केलं आहे का की जिथे मीपणा नाही, अहंकार नाही? तो प्रेम या विश्वामध्ये जर कोणी केला आहे ना, तर ती फक्त आईच करू शकते. बघा, तुम्ही आता विचार कराल की आता आई आली कुठून? बघा, खरं प्रेम आता तुम्हाला कळणार आहे की खरं प्रेमाची व्याख्या काय आहे. समर्थ सांगत आहे की असं म्हटलं जातं, आईसारखे दैवत या जगामध्ये कुठेच नाही. बघा, या परमेश्वराची निर्मिती झाली ना, या आईकडे पाहूनच झाली. म्हणजेच काय? म्हणजेच नक्की परमेश्वर कोण? जिथे आई दिसते ना, तिथे परमेश्वराचं अस्तित्व निर्माण होतं. एवढी शक्ती या आईमध्ये नक्की आली तरी कुठून? बघा, जेव्हा मूल लहान होतं, जेव्हा मुलाचा जन्म होतो, तेव्हा त्या मुलाला कोणीच अगोदर माहीत नसतं. अगोदर बघा, त्याची जवळीक होते ना, त्या आईशी होते. आणि आईला बघा, मूल लहान असतं, मुलाला काही झालं तरी त्या आईला माहीत कसं होतं? मुलाला तर बोलता सुद्धा येत नाही. त्यावेळी मुलाच्या भावना त्या आईलाच कळतात ना, की दुसऱ्या कोणाला कळतात बरं? मग ही ऊर्जा, ही शक्ती नक्की आईला येते तरी कुठून? कधी विचार केला आहे का? म्हणून समर्थ सांगत आहेत की नक्की प्रेम म्हणजे काय आहे ना, या आईकडून पाहून शिकावं. नाहीतर आजच्या या कलियुगामध्ये प्रेमाच्या नावाला कलंक निर्माण केला जात आहे. म्हणजेच काय? प्रेम वाईट आहे का? प्रेम वाईट कधीच नव्हतं. पण आजच्या या मनुष्याने, आजच्या या जीवाने स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या वासनेसाठी, ही वासना भागवण्यासाठी प्रेमाचा आधार घेतला आहे. आणि या प्रेमाचा आधार घेऊन बघा, वेगवेगळा एक पुरुष असतो ना, वेगवेगळ्या स्त्रियांसोबत प्रेमाचे ढोंग करून बघा प्रेम करत असतो. एखादी स्त्री असेल, वेगवेगळ्या पुरुषांसोबत प्रेमाचे ढोंग करून पूर्ण प्रेमाचा बाजार केला आहे. पण खरी प्रेमाची व्याख्या ही आहे का? बघा, कधीच अशी नव्हती. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की कसलाही लोभ जिथे नाही, कसलाही अहंकार जिथे नाही, तिथेच प्रेमाची निर्मिती होत असते. म्हणून बघा, मुलाला थोडं काही खर्चटलं, बघा आई स्वतःच्या जीवाचा आटोपिटा करते. बघा, पण आपल्या मुलाला कधीच काही होऊन देत नाही. मूल कितीही मोठं झालं, कितीही पैसे कमवायला लागला, कितीही त्याने गाडी बंगला घेतला, तरी जी आई असते ना, तिचं काळीज मुलासाठी सदैव बघा असं निर्माण झालेलं असतं. मुलगा कितीही मोठा हो, पण तिचं काळीज असतं ना, मुलासाठी सर्व काही द्यायला ती तयार असते. बघा, ही शक्ती, ही ऊर्जा आईकडेच असते ना. मग पण मनुष्याला हे मात्र कधीच समजत नाही. म्हणून समर्थ सांगत आहे की बघा, जी आई मुलावर अतोनात प्रेम करते ना, पण जी मुलं बघा लहान असतात आणि जेव्हा मोठी होतात ना,
2 पैसे कमवायला लागतात तेव्हा तीच आई त्यांना परकी होऊन जाते. म्हणजे काय बघा, आईचं आणि मुलाचं बघा हे प्रेम असतं ना, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. आई ज्याप्रमाणे प्रेम करते आणि मुलाचं प्रेम असतं ना, ते बदलणारं असतं. ते वेळोवेळी जशी वेळ येते तसं प्रेम बदलायला लागतं. पण आईचं प्रेम असतं ना, ते कधीच बदलत नाही. बघा या कलियुगामध्ये आता या घटना चालू आहेत की जेव्हा बघा आईवडिलांकडे पैसा, धन या सर्व गोष्टी असतात ना, तोपर्यंत मुलं असतात ती आईवडिलांच्या बघा जवळ असतात. पण जेव्हा आईवडिलांशी मतलब संपून जातो तेव्हा मुलगा बघा विचार करायला लागतो, मुलगा वेगळा व्हायला लागतो. म्हणून आत्ताचं प्रेम आहे ना, ती सर्व त्या भावना खोट्या झालेल्या आहेत. बघा निरर्थक झालेला आहे. म्हणून मनुष्याने जर प्रेम कोणाकडून शिकायचं झालं ना, तर प्रत्येकाच्या आईवडिलांकडून शिकावं की ते कधीच बदलत नाही. कितीही ऊन आला, कितीही पाऊस आला, बघा हे वातावरण कसंही होऊ द्या, त्या आईवडिलांचं प्रेम असतं ना, ते तसंच छप्पर सारखं आपल्या डोक्यावर असतं. तुम्ही कधीही जा, कधीही कसेही वागा, पण त्यांचं प्रेम कधीच बदलत नाही. म्हणून समर्थ सांगत आहे की माणसाजवळ त्यांच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे काय असतं बरं. बघा माणसाच्या जीवनामध्ये तर त्याची खरी संपत्ती असेल तर त्याचे विचार असतात. कारण धन आणि बळ असतं ना, ते कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात. पण जर चांगले विचार असतील तर माणसाला उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात. बघा ज्या माणसाजवळ चांगले विचार असतात ना, तो कधीच बघा हरत नाही. आणि हारला ना तरी तो लगेच उठतो, लगेच जागा होतो. बघा त्याची कायमची हार कधीच होत नाही. म्हणून समर्थ सांगत आहेत की जर माणसाकडे धन आणि बळ कमी असले तरी चालेल, पण माणसाचे विचार आहेत ना एवढे सुंदर असावे की पूर्ण जगाला त्या विचारांनी मोहित करावं, त्या जगाला त्या विचारांनी मंत्रमुग्ध करावं. पण असे विचार आपले आहेत का? कधीतरी विचार करा. पण जर हे विचार जर आपल्याला सुंदर बनवायचे असतील, बघा एवढे चांगले बनवायचे असतील, तर काय करायला हवं बरं. बघा समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, बघा समर्थांच्या वचनावर आपण, बघा समर्थांच्या विचारांवर विश्वास ठेवून जर आपण तसं वागायला लागलो, बघा आपल्याकडून उपासना व्हायला लागली, बघा आपले खरे माता पिता हेच आपले देव आहेत, हे जेव्हा आपल्याला समजेल ना, तेव्हा खऱ्या सद्गुण विचारांचा प्रारंभ होईल, खऱ्या प्रेमाचा प्रारंभ होईल. बघा आपली मुलं जशी बिघडत आहेत, या सर्व गोष्टी बंद होतील. बघा या भक्ती मार्गामध्ये ज्याप्रमाणे आपण जातो तशी आपल्या मुलांना पण बघा सवय लावायला हवी, तेव्हाच हे आयुष्य सुंदर होईल. नाहीतर या जगामध्ये चांगला मार्ग दाखवणारा कोणी आहे का? बघा या जगामध्ये जर कोणावर विश्वास करायचा ना, तर ते फक्त आपले आई वडील आहेत. आणि आईवडिलांच्या नंतर दुसरे आहेत ते संत. आणि या संतांची जीवनात जर आपल्या भेट झाली ना, तर ती कायमची तशीच ठेवा. कारण ज्याच्या जीवनामध्ये संत येतात ना, त्याच्या आयुष्याचं बघा सोनंच होऊन जातं, त्याचं आयुष्य सुंदरच होऊन जातं. म्हणून प्रत्येकानं, प्रत्येक जीवानं एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण बघा या प्रेमावर भरोसा कधीच करू नका. जर खरं प्रेम जर तुम्हाला भरोसा करायचा असेल ना, तर या जगामध्ये आईवडिलांशिवाय दुसरा कोणीच नाही.
कारण त्यांचं प्रेम होत आहे ना, त्या प्रेमावर आपण भरोसा करू शकतो. म्हणून आयुष्यात सगळं संपलं असं जेव्हा कधी वाटेल ना, तेव्हा एकच विचार करा, आपल्या आईवडिलांना शरण जा आणि ज्या दिवसापासून आपण शून्यापासून सुरुवात केली होती त्या शून्याला आठवा. ज्या दिवसापासून आपण सुरुवात केली होती, बघा आपलं शून्य कुठे होता बरं. बघा आईवडिलांपासून आपण सुरुवात केली होती. आईवडिलांनी सांगितलं ना की बघा याला बाबा म्हण, याला काका म्हण, याला दादा म्हण. तेव्हा आपण त्यांचंच अगोदर ऐकलं होतं ना. तर त्यांच्या चरणापाशी जा आणि मनोमन भावे एक विचार करा. झालं तेवढं खूप झालं, पण आत्ता मला चांगल्या मार्गामध्ये लागायचं आहे आणि संतांचे विचार ग्रहण करा. तुमच्या जीवनामध्ये प्रेम तर नक्कीच निर्माण होईल आणि योग्य मार्गावर तुम्ही चालाल. कारण जिथे समर्थांचे विचार आणि श्रीराम समर्थ आहेत ना, तिथे कधीच कसली कमी भासत नाही. तुमचं आयुष्य सुंदरच होईल. जय जय रघुवीर समर्थ.